आपण लास्ट पिरियडला लिमिटेशन्स पाहिले होते व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीचे, बरोबर आहे, किंवा नीड फॉर दी कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन आपण लास्ट पिरियडला पाहिलं बेटा. थोडक्यात मी मागचा पार्ट सांगतो काय झाला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पहा, सगळ्यात पहिले आपण ऑक्टेट रूल पाहिला. पण या ऑक्टेट रूलनं काय दिलं, केमिकल बॉन्ड मीन्स कोवैलेंट बॉन्ड कैसे बनता है, तो इक्वल शेयरिंग से बनता है. एटम में जो इलेक्ट्रॉन्स है उसके इक्वल शेयरिंग से कोवैलेंट बॉन्ड बनता है. मान्य केलं आपण बेटा ऑक्टेट रूलनं सांगितल्यानंतर. पर त्याच्यानंतर काय झालं, ऑक्टेट रूलचे भरपूर ड्रॉबॅक्स आले. काय ड्रॉबॅक्स आले, अरे तुम्ही जे मॉलिक्यूल तयार झालेला आहे त्याची जॉमेट्री सांगा, त्याचा शेप काय, त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन दिलं नाही. त्याची जेव्हा दोन ऍटम कंबाइन होत असताना, जब दो एटम कंबाइन होते ना तो एनर्जी में जो चेंजेस होता है, एनर्जी इंक्रीज होता है डिक्रीज होता है, उसके बारे में आपने बात ही नहीं किया. बहुत सारे ड्रॉबॅक थे. त्याच्यानंतर कोणती आली तर व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी 1927 ला कोणी इंट्रोड्यूस केली तर हिटलर आणि लंडननं. यांनी फार छान पद्धतीनं समजून सांगितलं बेटा. या हिटलर आणि लंडननं सांगितलं की कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होते. हाफ फील्ड ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ वन ॲटम ओव्हरलॅप्स विथ हाफ फील्ड ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ अनदर ॲटम. म्हणजे त्यांनी सांगितलं इलेक्ट्रॉन सोबत कोण आला, ऑर्बिटल आहे म्हणे, आणि कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालाय. ही थिअरी कोव्हॅलेंट बॉन्ड साठीच आहे. बरं, या थिअरीनं काय दिलं, किती प्रकारचे ओव्हरलॅप दिले बेटा, 3 प्रकारचे ओव्हरलॅप्स दिले. कोणते कोणते ओव्हरलॅप्स दिले तर एस ओव्हरलॅप, एसपी ओव्हरलॅप आणि पीपी ओव्हरलॅप. हे 3 टाईपचे ओव्हरलॅप्स दिले, बरोबर आहे. आता एस ओव्हरलॅपचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, हायड्रोजनचा एस ऑर्बिटल, हाफ फील्ड एस ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन ॲटम ओव्हरलॅप्स विथ हाफ फील्ड एस ऑर्बिटल ऑफ अनदर हायड्रोजन ॲटम. अरे जर तुम्ही असा तयार केला, इथं हे तयार केला तुम्ही H2, तर मला सांगा हे हाफ फील्ड एस ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन घेतला, हा दुसरा हाफ फील्ड तयार झाला इथं कोव्हॅलेंट बॉन्ड. या टाईपच्या ओव्हरलॅपला आपण म्हणतो एस ओव्हरलॅप आहे. बरं, ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर ओव्हरलॅपिंग कशी व्हायली, कशी होत आहे, 2 न्यूक्लियसच्या मध्ये ओव्हरलॅपिंग आहे. हे हायड्रोजनचा न्यूक्लियस आहे, हे हायड्रोजनचा न्यूक्लियस आहे. जर 2 न्यूक्लियसच्या मध्ये ओव्हरलॅपिंग होत असेल तर स्ट्रॉंग बॉन्ड तयार होते. व्हीबीटीनं सांगितलं एकाच ऍक्सिस मध्ये ओव्हरलॅपिंग आहे, याला आपण म्हणतो कोएक्सियल ओव्हरलॅपिंग. व्हीबीटी ने क्या दिया, अगर कोएक्सियल ओवरलैपिंग होता है तो बॉन्ड स्ट्रांग है. अरे बॉन्ड स्ट्रांग है इसका मतलब क्या है, वो ज्यादा एनर्जी रिलीज करता है. जितनी ओवरलैपिंग रीजन ज्यादा है, जितना ज्यादा ओवरलैप होगा उतनी ज्यादा एनर्जी रिलीज होगी, जितनी ज्यादा एनर्जी रिलीज होगी उतनी उसकी स्टेबिलिटी ज्यादा है ना, बराबर है. वीबीटी ने दिया, हमने एक्सेप्ट भी किया. वीबीटी ने ये दिया सिंगल बॉन्ड हमेशा सिग्मा बॉन्ड है, कोई बात नहीं. एस ओव्हरलॅप से सिग्मा बॉन्ड फॉर्म होता है. सिंगल बॉन्ड जे असते ते स्ट्रॉंग बॉन्ड असते. कशामुळे स्ट्रॉंग बॉन्ड, कारण यांच्या ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग 2 न्यूक्लियसच्या मध्ये झालेली आहे म्हणून. ठीक है. दूसरा HF, HCl, HBr, HI, ये हमने देखे. आपण काय म्हणतो सर, HF कसा तयार झाला, हाइड्रोजन का हाफ फील्ड एस ऑर्बिटल हैलोजन फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन के पीजेड ऑर्बिटल के साथ ओवरलैप होता है, वो भी हाफ फील्ड बन गया, सिग्मा बॉन्ड बनता है. सिंगल बॉन्ड हमेशा सिग्मा बॉन्ड. एसपी ओवरलैप, तो एसपी ओवरलैप से भी सिग्मा बॉन्ड फॉर्म होता है, एसएस ओवरलैप से भी हमेशा सिग्मा बॉन्ड फॉर्म होता है. लेकिन जब पीपी ओवरलैप होता है, F2, Cl2, Br2, I2, ये पीपी टाइप ऑफ ओवरलॅप मागच्या पिरियडला झालंय. मग जर ओव्हरलॅपिंग ऍक्सिनी असेल तर सिग्मा, म्हणजे पाय बॉन्ड कोणामुळे तयार होते,
पी ऑर्बिटलच्या ओव्हरलॅप, पण कसा आहे ऍक्सिली लॅटरली एक्सेप्ट भी किया हमने, ठीक है। अब उसके बाद क्या हुआ, उसके बाद प्रॉब्लम यह हुआ, वीबीटी ने तो दिया वैलेंसी के बारे में, वैलेंसी सांगितली एक्सप्लेन केली, हाइड्रोजन की वैलेंसी एक है, सही है, एक ही बॉन्ड फॉर्म कर रहा है, जेवढे शेअरिंग मध्ये इलेक्ट्रॉन आले तेवढे तिथे राहणार ना। क्लोरीन मध्ये किती, एकच अनपेड इलेक्ट्रॉन है, हेलोजन में एक ही अनपेड इलेक्ट्रॉन है, तो उसकी भी वैलेंसी कितना, एक है। ऑक्सीजन में 2 अनपेड इलेक्ट्रॉन है, तो कितना, 2 है, सही है। प्रॉब्लम कहां है, यहां प्रॉब्लम बेरिलियम बोरॉन कार्बन में, उनका प्रॉब्लेम है। ऑब्झर्व वॅलन्सी वेगळी आली आणि व्हीबीटीनं दिलेली वेगळी आली, म्हणूनच काय झालं मग या हिटलर लंडनची जी थिअरी होती व्हीबीटी, याला कोणी वाढवलं, पॉलिंग्ज आणि स्लॅटरनं वाढवलं, आणि त्याला त्यांनी नाव काय दिलं तर हायब्रिडायझेशन। म्हणजे व्हीबीटी एक्सटेंड केल्यानंतर नाव काय आलं तर हायब्रिडायझेशन। झालं क्लिअर। आता प्रश्न असा आहे, हायब्रिडायझेशनची गरजच कशासाठी पडली त्यांना, क्यों गरज कायसाठी पडली आपल्याला। वीबीटी ने वाटर का शेप कैसा दिया, नहीं बोले वाटर ऐसा है, बोले एच ओ एच, ये वाटर का शेप एल शेप है, बोले वाटर, एंड बॉन्ड एंगल कितना दिया तो 90 डिग्री दिया, ठीक है वीबीटी। अरे पण ऑब्झर्वेशन मध्ये वेगळे आले ना, ऑब्झर्वेशन मध्ये बेंड यायला, हा बेंड शेप आहे त्याचा, हा व्ही शेप आहे, असं आलाय, आणि हा बॉन्ड एंगल किती दिलाय 104 डिग्री 28 मिनट से क्यों 35 मिनट। ये एक्सप्लेन करने के लिए, शेप एक्सप्लेन करने के लिए, ये ज्योमेट्री एक्सप्लेन करने के लिए हमको जरूरत किसकी है तो हाइब्रिडाइजेशन की है। ये कौन एक्सप्लेन करेगा तो हाइब्रिडाइजेशन एक्सप्लेन करेगा। पुन्हा बरोबर होतं तिथं की नीड फॉर द कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन। मग आता हायब्रिडायझेशन काय, प्रकार काय ते आधी पाहू, पहा बडा, मी तुम्हाला सांगितलं लास्ट पिरियडला, हायब्रिडायझेशन म्हणजे काय, मिक्सिंग ऑफ एटॉमिक ऑर्बिटल है, एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप। शेल मध्ये कौन असते, शेल के अंदर क्या रहता है तो सब शेल है, इलेक्ट्रॉन घूमते कहां है, शेल, शेल के अंदर क्या रहता है सब शेल, सब शेल के अंदर क्या रहता है ऑर्बिटल। इलेक्ट्रॉन मिलने के चांसेस सबसे ज्यादा कहां, ऑर्बिटल में रहते, यस। मिक्सिंग ऑफ एटॉमिक ऑर्बिटल, मी काल तुम्हाला उदाहरण सांगितलं, 2 कलर आहेत बेटा, एका बीकर मध्ये रेड कलर घ्या, दुसऱ्या बीकर मध्ये तुम्ही व्हाईट घ्या आणि मिक्सअप करा बेटा, काय होणार, मिक्सअप केल्यानंतर थोड्या वेळानंतर एक नवीन कलर तयार होईल, किंवा 2 डिफरंट कलर मिक्सअप करा, काही प्रॉब्लेम नाही, झालं। मग तशीच प्रोसेस आहे, आपल्याला काय करायचंय, ऑर्बिटल मिक्सअप करायचे बेटा, यस। हाइब्रिडाइजेशन का मतलब क्या है, हाइब्रिडाइजेशन है क्या टर्म, मिक्सिंग ऑफ एटॉमिक ऑर्बिटल है बेटा, मिक्सिंग ऑफ एटॉमिक ऑर्बिटल। कैसे, चलो मैं आज एग्जांपल से देता हूं, ध्यान दो यहां, मुझे मीथेन फॉर्म करना बेटा, फॉर्मेशन ऑफ मीथेन, मला मिथेन तयार करायचं। आता लक्षात ठेवा, मिथेन मध्ये पहा बेटा, मिथेन मध्ये सेंटरला कार्बन आहे, बरोबर आहे, हायड्रोजन 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 हायड्रोजन, बरोबर आहे। मिथेनची जॉमेट्री ही, या जॉमेट्रीला नाव टेट्राहेड्रल, लक्षात ठेवा ह्या टेट्राहेड्रल, आणि याच्यातला बॉन्ड एंगल किती आहे, एच सी एच चा बॉन्ड एंगल किती आहे तो 109 डिग्री 28 मिनिट आहे, लक्षात ठेवा 109 डिग्री 28 मिनिट, ठीक आहे। पहा मी काय सांगत होतो, व्यवस्थित लक्ष द्या।
मी इथे एक एस ऑर्बिटल घेतला, एस ऑर्बिटल का शेप स्पेरिकल है, मैंने एक ही एस ऑर्बिटल लिया इसलिए मैं 1s लेता हूं। एक यस नहीं है, ऐसा कभी नाही लेना बेटा, ये नहीं लेना 1s। मग आपण ते शेल मध्ये जातो 1s 2s 3s असे, म्हणून मी एकच एस ऑर्बिटल घेतला, एकच एक यस। ठीक आहे, आता पहा दुसरा घेतला मी पी ऑर्बिटल, px py आणि pz। पी ऑर्बिटलचा शेप कसा आहे तर डम्बेल शेप आहे बेटा। मैंने थ्री पी ऑर्बिटल्स लिए, है ना, px py pz। ठीक है, 3p नहीं है, 3 लिए मैंने, कौन से px py pz। ठीक है, पर हे काय एकाच ऍटमचे ऑर्बिटल आहेत, एक ही एटम की ऑर्बिटल है। मान लो यहां देखो मेरे पास कार्बन है 1s 2s 2p x1 2p y1 एंड 2p z। ये ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन है। ठीक है, चलो एक्साइटेड स्टेट। अरे कार्बनची व्हॅलन्सी 4 कशामुळे? हे हायब्रिडायझेशन सांगितलंय। कसं सांगितलंय 4? ऍक्च्युअल मध्ये तर कार्बन मध्ये तर 2च अनपेड इलेक्ट्रॉन आहेत बेटा, व्हीबीटीने तर 2च सांगितलं होतं ना, पण हायब्रिडायझेशन काय सांगितलं 4 आहेत। कसं 4 आहेत? मग त्यांनी कसं एक्सप्लेन केलंय किंवा ऍटम काय करते, एनर्जी गेन करतो, बरोबर आहे। एनर्जी गेन केल्यावर काय होतंय, त्याच्या या ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन 2s मधला एक इलेक्ट्रॉन, 2s आणि 2p ची एनर्जी नियरली सेम आहे। याला एनर्जी लेवल म्हणा, ऑर्बिटल म्हणा, काही प्रॉब्लेम नाही। 2s मधला एक इलेक्ट्रॉन कुठे चाललाय 2pz, बराबर है। कब? एनर्जी लेने के बाद। अरे मला सांगा, तुम्हाला वर जायचंय, एक आपण रोप घेतला बेटा, एक रोप दोरीनं, बरोबर आहे ना, आणि मला वर जायचंय। मला सांगा वर जाताना आपण काय करतो, तर एनर्जीच इव्हॉल्व करतो का ऍब्सॉर्ब करतो बेटा? कसे करतो आहे पुढे ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये क्या करते हम, एनर्जी तो गेन करते ना, बरोबर है का? वैसे इन्होंने क्या दिया, हाइब्रिडाइजेशन ने क्या दिया, कार्बन की वैलेंसी, ऑब्जर्व वैलेंसी 4 है। अरे 4 कशामुळे दिसली सर? मिथेन वरून, मिथेन। अरे मिथेनला 4 बॉन्ड आहेत, 4 आहे वैलेंसी। मग त्यांनी सांगितलं की सर एक इलेक्ट्रॉन जे आहे यस मधला pz मध्ये जाते, 1s का नहीं जाएगा, ये एनर्जी डिफरेंस जाता है। इनकी एनर्जी नियरली सेम है, 2s का एक इलेक्ट्रॉन 2p पे जा सकता है, 3s का 3p 3d में जा सकता है, 4s का 4p में जा सकता है, 4d में जा सकता है, लेकिन 1s का 2s में नहीं है, 2s का 3s में नहीं जाता। किसने दिया? हाइब्रिडाइजेशन ने दिया। हायब्रिडायझेशन स्टेप दिल्या बेटा, फार सुंदर स्टेप दिल्या। कशा स्टेप दिल्या? पहिली स्टेप आहे ग्राउंड स्टेप, दुसरी स्टेप कोणती आहे? एक्साइटेड। एक्साइटेड मध्ये काय होते, 2s मधला एक इलेक्ट्रॉन 2pz मध्ये झाला, 1s 2s 1 2p x1 2p y1 2p z1। आता मला सांगा किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत रे त्याचे? चार अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, झालं क्लिअर? बर, ग्राउंड स्टेट झाला, एक्साइटेड स्टेट झाला, पुढची स्टेप कोणती आहे पहा बेटा। आता मी काय करवलं बेटा, हायब्रिडायझेशन आहे, हायब्रिडायझेशन करायलो। बरं हायब्रिडायझेशन म्हणजे काय? मिक्सिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल आहे। आता पहा इथं या मिथेनच्या स्ट्रक्चरवरून त्यांनी काय सांगितलं, मिथेन की ज्योमेट्री टेट्राहेड्रल है। हाइब्रिडाइजेशन क्या दिया?
पहली स्टेप है ग्राउंड स्टेप, सेकंड स्टेप है एक्साइटेड स्टेप, थर्ड स्टेट है हाइब्रिडाइजेशन। हाइब्रिडाइजेशन किसका है? अरे मॉलिक्यूल में जो सेंट्रल में उसी का हाइब्रिडाइजेशन होता है। यहां सेंट्रल में कौन है? कार्बन, तो कार्बन का हाइब्रिडाइजेशन होता है। हाइब्रिडाइजेशन मींस मिक्सिंग ऑफ एटॉमिक ऑर्बिटल। कौन से ऑर्बिटल मिक्सअप हो रहे? यहां देखो कौन कौन मिक्सअप व्हायले बेटा, मला सांगा कोण कोण मिक्सअप व्हायले? एक यस मिक्सअप झाला, घेतला एक यस, ठीक है। 3 पी लिए, अरे आपने 3 पी कौन से लिए? 2 पी एक्स, 2 पी वाय, 2 पी जेड। क्लियर? बरोबर आहे। म्हणून मी इथं 1 यस हे घेतलं नाही बेटा, हे येईल मग, म्हणून हे कट केलं बेटा। झालं? आता याची आणि याची एनर्जी, या दोघांची एनर्जी नियरली सेम है। द एटॉमिक ऑर्बिटल्स टेकिंग पार्ट इन हाइब्रिडाइजेशन शुड हैव नियरली सेम है। दिया रूल ही दिया उसने, ज्या एटमचे ऑर्बिटलचं हाइब्रिडाइजेशन होते बेटा, त्यांची एनर्जी काय पाहिजे? त्या ऑर्बिटलची एनर्जी तर सेम, नियरली सेम पाहिजे। म्हणून इथं पहा या दोघांची एनर्जी नियरली सेम आहे, ठीक आहे। मग आता काय होणार? सर याचा तर शेप स्पेरिकल आहे, याचा तर डंबेल शेप आहे, मिक्सअप झाले ऑर्बिटल, नियरली सेम एनर्जी बट डिफरेंट शेप, मिक्सअप हुए। कितने ऑर्बिटल मिक्सअप हो रहे? 4 है, एक यस, 3 पी है, एक यस कौन सा? 2s1 है, 3 पी कौन से? पी एक्स, पी वाई, पी जेड है। हो गए मिक्सअप। चलो यहां अब उन्होंने क्या दिया? एक यस और 3 पी अगर मिक्सअप हुए तो हाइब्रिडाइजेशन का नाम क्या हुआ? काय सर हाइब्रिडाइजेशन नाम? sp3 है क्या? अब हमने मिक्सअप क्या किए? मिक्सअप क्या किया हमने? एटम के ऑर्बिटल, कौन से एटम के? सर कार्बन है, कार्बनचे एटमचे ऑर्बिटल, एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप किए, हैविंग नियरली सेम एनर्जी बट डिफरेंट शेप। मिक्सअप करने के बाद जो बनते हैं ऑर्बिटल उसका नाम है हाइब्रिड ऑर्बिटल। ये हाइब्रिड ऑर्बिटल है मेरे पास, ये 1, ये 2, ये 3 और ये 4 हाइब्रिड ऑर्बिटल। ये 4 हाइब्रिड ऑर्बिटल का नाम देता हूं मैं 4sp3 हाइब्रिड ऑर्बिटल्स। 1 2 3 4, ठीक है। आलं इथं? तयार झालं बेटा? मग आता इथं पहा बेटा, ये कार्बन है, ये हाइब्रिड ऑर्बिटल है, ये हाइब्रिड ऑर्बिटल, मान लो ये भी हाइब्रिड ऑर्बिटल। अब ये हाइब्रिड ऑर्बिटल क्या करते हैं? इनकी तो एनर्जी सेम है, मिक्सअप होने से पहले इनका शेप अलग है, एनर्जी नियरली सेम है, लेकिन ये हाइब्रिड ऑर्बिटल का शेप एंड एनर्जी दोनों सेम है। किसने दिया? हाइब्रिडाइजेशन। मग हे हायब्रिड ऑर्बिटल जास्तीत जास्त दूर जायचा प्रयत्न करतील बेटा, कशामुळे? कारण त्याच्यात मिनिमम रिपल्शन आणि मॅक्सिमम स्टॅबिलिटी असावी यासाठी। गेले ज्यादा से ज्यादा कितना जाएंगे, कितना जा सके तो 1 यहां तक है 109 डिग्री 28। तो मुझे बात होता है ये हाइब्रिड ऑर्बिटल और ये हाइब्रिड ऑर्बिटल का बॉन्ड एंगल कितना है? 109 डिग्री 28 मिनट है, यहां भी 109 डिग्री 28 मिनट है, बराबर है। बन गए 4 हाइब्रिड ऑर्बिटल। किसके हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म हुए? कार्बन के हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म हुए, बरोबर है। आता हाइब्रिडाइजेशन डेफिनेशन थी मिक्सिंग एंड रिकास्टिंग ऑफ एटॉमिक ऑर्बिटल्स, atomic orbitals having nearly same energy but different shape to form a new set of hybrid orbital is called hybridization। hybridization के टाइप है, एक या 3p मिक्सअप हुए, सर sp3 है, और सर ज्योमेट्री है टेट्राहेड्रल। तो जब भी टेट्राहेड्रल होगा, जब भी sp3 हाइब्रिडाइजेशन होगा, ज्योमेट्री क्या है? कहा है ज्योमेट्री? येईल काय येईल? और डोक्यात ठेवा ना, ठीक है। पहिली स्टेप क्लियर झालं, दुसरी स्टेप क्लियर झालं,
नेक्स्ट स्टेप कोणते? तीसरी हाइब्रिडाइजेशन है। अब ओवरलैपिंग है या फॉर्मेशन ऑफ मीथेन मॉलिक्यूल है। अरे हे तयार काय केलंय मी? तयार मी हायब्रिड ऑर्बिटल केले बेटा, अजून तर मॉलिक्युल तयार केलं नाही। बरोबर आहे। आता पुढची स्टेप काय ती पहा नेक्स्ट स्टेप मध्ये। पहा आता हे 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत। कोणाचे? तर कार्बनचे। बरोबर आहे। आता तयार होणार मॉलिक्यूल। बरोबर आहे। मॉलिक्यूल फॉर्म होते। मग हायब्रिडायझेशन काय दिलंय? जेव्हा मॉलिक्यूल तयार होते बेटा ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल, आता होते पहा बेटा हायड्रोजन आहे। हायड्रोजनचं कॉन्फिगरेशन 1s1 आहे। हायड्रोजनचं कोणता ऑर्बिटल आहे बेटा? हायड्रोजनचं कॉन्फिगरेशन 1s1 आहे। तर हायड्रोजनचं कोणता ऑर्बिटल येणार? ते एस ऑर्बिटल येणार। बरोबर आहे। आता मला सांगा 4 हायड्रोजन मी घेतले, त्यांचे एस ऑर्बिटल, त्यांचे एस ऑर्बिटल बेटा पहा। झालं इथं। आता मला सांगा हे 4 एस ऑर्बिटल, एक ऑर्बिटल एस ऑर्बिटल इथं ओव्हरलॅप झाला, या हायब्रिड ऑर्बिटल वर ओव्हरलॅप झाला। ठीक है। दूसरा यहां ओवरलैप हुआ, ओवरलैप झाला ना। ये हाइड्रोजन का न्यूक्लियस है, ये यहां कार्बन का न्यूक्लियस। ठीक है। यहां भी ओवरलैप हुआ, यहां भी ओवरलैप हुआ। हम बोलेंगे सर अब ओवरलैप होने के बाद सर ये फॉर्म हुआ CH CH, कितने CH बॉन्ड फॉर्म हुए? एक कार्बन का न्यूक्लियस है, ये हाइड्रोजन का न्यूक्लियस है। बराबर है। यहां फॉर्म हुआ CH बॉन्ड, यहां CH बॉन्ड है, यहां CH बॉन्ड है, यहां भी CH बॉन्ड है। बराबर है। किती CH बॉन्ड तयार झाले? यस राइट। कितने CH बॉन्ड फॉर्म हुए? 4 CH बॉन्ड फॉर्म हुए। अब ये CH बॉन्ड का बॉन्ड एंगल, HCH का बॉन्ड एंगल कितना? 109 डिग्री 28 मिनिट है। तयार झाला मिथेन मॉलिक्यूल। ज्योमेट्री कोणती? ते टेट्राहेड्रल आहे। कोणती है? टेट्राहेड्रल है। क्लियर हुआ? क्या फॉर्म किए? सर हमने मिथेन फॉर्म किए। अरे हायब्रिडायझेशन मध्ये कोणत्या कोणत्या स्टेप आहेत? पहिली स्टेप आहे ग्राउंड स्टेप, दुसरी स्टेप आहे एक्साइटेड स्टेट। बरोबर आहे। एक्साइटेड मध्ये लोअर मधला एक इलेक्ट्रॉन कुठे जाते? हायर मध्ये। अरे कशामुळे चाललाय? अरे सर तिची ऑब्झर्व ज्योमेट्री, ऑब्झर्व व्हॅलन्सी वेगळी आहे ना, म्हणून ते केलंय। ठीक है। नेक्स्ट स्टेप कोणती है? हाइब्रिडाइजेशन। किसका हाइब्रिडाइजेशन हुआ? अरे सर कार्बन का। म्हणून इथं काय दिलंय पहा बेटा, द atomic orbitals taking part in hybridization should belong to the, कोणते? ये कार्बन का कौन सा है? यस ऑर्बिटल है। ये भी कार्बन का कौन सा है? पी ऑर्बिटल है। आलं? क्लियर है। दूसरी बात, एटॉमिक ऑर्बिटल टेकिंग पार्ट इन हाइब्रिडाइजेशन शुड हैव नियरली सेम एनर्जी। दोनों की एनर्जी सेम है, नियरली सेम है, तो ही हाइब्रिडाइजेशन होता है। तीसरी बात है
The atom which is going to occupy central place in molecule undergo hybridization. सेंट्रलला जो है त्याचा हाइब्रिडाइजेशन है. मिथेन में कार्बन है तो कार्बन का हाइब्रिडाइजेशन होगा. झालं क्लियर. अब टोटल नंबर ऑफ हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म, कितने हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म हुए? 4. और जितने एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होंगे उतने हाइब्रिड फॉर्म होंगे ना. टोटल नंबर ऑफ एटॉमिक ऑर्बिटल्स टेकिंग पार्ट इन हाइब्रिडाइजेशन इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म्स. जितने मिक्सअप हुए उतने फॉर्म हो गए. किसने दिया? हाइब्रिडाइजेशन ने दिया. और बात, हाइब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म्ड आर आइडेंटिकल इन रिस्पेक्ट टू एनर्जी, शेप, साइज. ये हाइब्रिड ऑर्बिटल्स है. इथं मिक्सअप होताना शेप वेगळा आहे, एनर्जी नियरली सेम आहे, पण मिक्सअप झाल्यानंतर सगळे सारखे, सगळे आयडेंटिकल आहे. पुढचं, हाइब्रिड ऑर्बिटल कैन ओवरलैप. ये हाइब्रिड ऑर्बिटल, ये 4 sp3 हाइब्रिड ऑर्बिटल कैन ओवरलैप विथ s ऑर्बिटल. s ऑर्बिटल ओवरलैप्स विथ अनदर हाइब्रिड, अभी तो नहीं आया, ओवरलैप विथ प्योर ऑर्बिटल. 4 हाइब्रिड ऑर्बिटल प्योर ऑर्बिटल के साथ ओवरलैप हुए. वीबीटी ने क्या दिया था? सिग्मा बॉन्ड बनता है बोले, बराबर है. स्ट्रॉन्ग बॉन्ड बनता है. कैसे? ओवरलैपिंग पे डिपेंड है. अब यहां इन्होंने कैसा दिया? अगर हाइब्रिड ऑर्बिटल्स ओवरलैपिंग में इन्वॉल्व है, या हम ऐसा बोल सकते, हाइब्रिड ऑर्बिटल्स ऑलवेज फॉर्म स्ट्रॉन्ग बॉन्ड, ऑलवेज फॉर्म सिग्मा बॉन्ड. हमेशा त्या जे ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन मध्ये भाग घ्यायलेत बेटा, ते हायब्रिड ऑर्बिटल्स कधी पण कोणता बॉन्ड तयार करणार? तर सिग्मा स्ट्रॉन्ग बॉन्ड फॉर्म करता है. देखो यहां ये हाइब्रिड ऑर्बिटल है, ओवरलैप हुए. ओवरलैप होने के बाद मुझे बात बताओ, ये हाइड्रोजन का न्यूक्लियस है, ये कार्बन का न्यूक्लियस है. दो न्यूक्लियस के बीच में ओवरलैप हुआ, बन गया सिग्मा बॉन्ड. क्लियर? आणि नंतर मग काय होणार आहे? या एका बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा? 2 आहेत. सीएच बॉन्ड शेयरिंग है. अब ये क्या करेंगे? ये जवळ येतील का? नाही, क्योंकि ये बॉन्ड पेयर, ये बॉन्ड पेयर, ये बॉन्ड पेयर ऑफ इलेक्ट्रॉन, इनके जो इलेक्ट्रॉन्स है इनमें रिपल्शन है. जास्तीत जास्त दूर जायचा प्रयत्न करते. जेवढं जास्त दूर जाताल तेवढं कमी रिपल्शन, मिनिमम रिपल्शन आणि मॅक्झिमम स्टॅबिलिटी. आणि म्हणून आपण म्हणतो सर हे मिथेन तयार झालं. झालं पहा, हे ग्राउंड स्टेट कार्बनचं, ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन 1s2 2s2 2px1 2py1, बरोबर आहे. हे झालं एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s1 2px1 2py1 2pz1, बरोबर आहे. नंतरची स्टेप कोणती आहे? हायब्रिडायझेशन आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे मिक्सिंग ऑफ एटॉमिक ऑर्बिटल आहे. मिक्सअप, यांचे ऑर्बिटल मिक्सअप झाले. चला नंतरची स्टेप कोणती आहे? ओव्हरलॅपिंग आहे. किती स्टेप झाल्या बेटा? 4 स्टेप झाल्या. आता असं करा ना तुम्ही, एक यस 3p मिक्सअप व्हायला यसची कॅपॅसिटी किती आहे रे? कितने इलेक्ट्रॉन की है? 2. ये फुलफिल्ड है या हाफ फील्ड है? अरे मला सांगा, हे फुलफिल्ड है का हाफ फील्ड ऑर्बिटल है? हाफ फील्ड है, बराबर है. ये भी हाफ फील्ड है. चलो मैं यहां इलेक्ट्रॉन देता हूं. ये देखो ये हाफ फील्ड है. ये px, ये py, ये pz, ठीक है. चल
अरे तुम्ही आता असं म्हणा ना, पहा बेटा, ये हाफ फील्ड यस ऑर्बिटल ऑफ कार्बन and 3 half filled p orbital undergoes hybridization to form 4 half filled sp3 hybrid orbitals. 4 sp3 हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म हुए। अब ये 4 sp3 हाइब्रिड ऑर्बिटल्स ओवरलैप होंगे किसके साथ? यहां हाफ फील्ड यस ऑर्बिटल ऑफ 4 हाइड्रोजन एटम के साथ टू फॉर्म 4 CH बॉन्ड आला आता क्लिअर झालं का? गयो बर, व्हीव्हीटी किती दिले ओव्हरलॅपचे प्रकार? 3च, एस एस पीपी एसपी. आता मला सांगा या हायब्रिड ऑर्बिटलचं नाव काय? sp3. या हाइब्रिड ऑर्बिटल का नाम काय? sp3. ये भी हाइब्रिड ऑर्बिटल का नाम sp3. ये भी हाइब्रिड ऑर्बिटल का नाम sp3. ये कौन सा यस है? आप मुझे बता ये ओवरलैप का नाम क्या आएगा? ये ओवरलैप का नाम क्या आएगा? sp3 यस है, ये भी sp3 यस टाइप ऑफ ओवरलैप है, sp3 यस टाइप ऑफ ओवरलैप है, यहां भी sp3 यस टाइप ऑफ ओवरलैप है। सर ये तो sp3 हाइब्रिड ऑर्बिटल है, तो CH बॉन्ड जो फॉर्म हुए क्या है उसमें ओवरलैपिंग क्या है? यस यस है, पीपी है, sp3 यस टाइप ऑफ ओवरलैप है। ओए कळायले का? हाँ बोर झाले पर लक्ष ठेवा ना, डोक्यात ठेवा sp3 हायब्रिडायझेशन झाल्यानंतर जॉमेट्री टेट्राहेड्रल आणि हायब्रिड ऑर्बिटलचा बॉन्ड अँगल किती असते? तर या हायब्रिड ऑर्बिटलचा बॉन्ड अँगल किती येते? 109 डिग्री 28 मिनिट. बस एनी प्रॉब्लेम याच्यात?